भाजपाकडून ऑपरेशन सिंदूर राबवलं जातं आणि याच सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत. तुम्ही स्वतः इतका सगळा अनुभव आहे तुमच्याकडे आणि तुम्ही आता या वॉरकडे किंवा आपण म्हणू शकतो ऑपरेशन सिंदूरकडे नेमकं कसं पाहताय? मला वाटतं आपण ज्या हेतूने सुरुवात केली होती ते हेतू आता आपण पूर्ण केले. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक अशा गोष्टीचं वाटतं की जे लक्ष्य होतं ते साध्य करायला नेमकं काय करायचं होतं ते ठरवून ते साध्य केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलाही आपण जेव्हा उपक्रम हाती घेतो तेव्हा आपल्याला शंका नसायला हवी की नेमकं काय करायचं आहे. आपण जेव्हा ह्या पहलगामच्या घटनेनंतर काहीतरी केलं पाहिजे अशी सगळ्यांच्या मनात भावना होती. पण नेमकं काय करायचं आहे हे फक्त सरकार ठरवू शकतं. आणि सरकारच्या पुढे मला वाटतं दोन सरळ पर्याय होते. एक म्हणजे पाकिस्तानला संपवायचं आहे का टेररिझमला संपवायचं आहे. तर त्याच्यात टेररिझमवर हल्ले करायचे हा सरळ त्यातनं निष्कर्ष निघत होता. म्हणून त्यांनी तो उद्देश निवडला आणि नेमकं जेवढं हवं होतं ते केलं. आणि केल्यानंतर पाकिस्तानला सांगितलं की आम्ही जे साध्य करायला निघालो होतो ते आम्ही साध्य केलं आहे. आता तुम्हाला काय जे करायचं असेल तर तुम्ही करा. म्हणजे वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता. जसं सर तुम्ही आता म्हटलात की वाढवायचं असेल तर पाकिस्तान वाढवू शकतो, असं आपल्याकडून एक आपण म्हणू शकतो की एक ऑफर आहे. पण तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तान हा विषय जास्त वाढवू शकतं किंवा ते तितके कॅपेबल आहेत का? त्यांची क्षमता आत्ता सध्या नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे की आत्ता भारत पूर्णपणे तयारीनिशी सज्ज आहे. तेव्हा आपण काय केलं तर आपल्याला नुकसानच जास्त होणार आहे आणि त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. मला वाटत नाही पाकिस्तान अजून काही करेल. आता हळूहळू माघार घेईल. आता फक्त त्यांना त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न एकच आहे आणि तो म्हणजे की अपमानास्पदरित्या माघार घ्यायची का काही ना काहीतरी असा एक उपाय काढायचा की आम्ही माघार घेतो आहे पण तरी आमची मान ताठच आहे. ते अवघड आहे पण करतील काहीतरी. पण सर, जसं आपण पाहिलं की आता आपण 9 तळांवरती दहशतवाद्यांच्या 9 तळांवरती आपण अटॅक केला होता. मात्र आणखी बराच दहशतवाद संपवणं बाकी आहे. त्यासाठी तुमचा अनुभव काय सांगतो? काय करणं आणखीन आपण तुम्हाला खरं सांगू का, दहशतखोरांना सिक्युरिटी फोर्सेस मारू शकतात. दहशतवाद जो आहे तो लोकांच्या मनात असतो. ते फक्त जनताच तो संपवू शकते. धन्यवाद सर. माझ्याबरोबर पाटणकर सर होते आणि जसं त्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांना आपण मारू शकतो, मात्र दहशतवाद हा लोकांच्या मनामध्ये आहे. तो मुळापासून नष्ट करणं हे अवघड काम आहे आणि तेच भविष्यात होणं जास्त गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.